रायगडच्या कोल्हई समुद्रकिनारी संशयित पाकिस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे। या घटनेदरम्यान पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे। या बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाहीये। संशयित बोट प्रकरणामुळे ही बाब उघडकीस झाली आहे। आता याबाबत पोलिसांनी एक अहवाल मत्स्य व्यवसाय विभागाला सादर केलाय। यामुळे रायगडच्या किनाऱ्यांवर बेकायदा मासेमारी होत असून त्यावर मत्स्य व्यवसाय विभागाचा कुठलाच वचक नसल्याचे दिसून येते। आधीच मासळीचा दुष्काळ, एलईडी पर्सनेट फिशिंगमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात असताना बेकायदा बोटींचे संकट आता समोर आले। रविवारी संध्याकाळी रात्री सुमारे 9 वाजता आम्हाला हे कोस्ट गार्ड हेडक्वार्टर्स वरून माहिती प्राप्त झालेली होती की रायगडची कोस्टल एरियामध्ये एक संशयित पाकिस्तानी बोटी आढळलेली आहे। त्यानिमित्त सर्च ऑपरेशन्स कंडक्ट करण्यात आलेले होते, पेट्रोलिंग कंडक्ट करण्यात आलेली होती। बरेच फिशिंग सोसायटीज जे आहे फिशरमॅन सोबत मीटिंग घेऊन जे काही अनआयडेंटिफाईड वेसल्स आहे त्यांचा शोध घेण्यात आलेला होता। शेवटी सोमवारी संध्याकाळी असा निष्पन्न झाला की तो काही बोटी नाहीये पण एक फिशिंग बॉय आहे, जे की त्याची मदरशिप वरून जवळपास डिसेंबर 24 मध्ये विभक्त झालेला आहे। त्या निमित्त आम्ही रायगड पोलिसने तिथे सर्च ऑपरेशन कंडक्ट केलेला आहे कोस्टल एरियावरती तो फिशिंग बॉय शोधण्यासाठी। आमची BDDS टीम आणि इतर घटक जवळपास 3 दिवसपासून त्याच्या शोधमध्ये आहे आणि आजही लो टाईड ची वेळी आमची त्याची शोध चालू आहे। या ऑपरेशन निमित्त आम्ही बरेच अनआयडेंटिफाईड अनरेजिस्टर्ड फिशिंग बोटी पण शोध घेतली होती। त्याच्यात जवळपास हजार बोटी अशी आढळून आलेली आहे ज्याचे रजिस्ट्रेशन नाहीये। त्या सर्व बोटींची यादी करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला पाठवलेली आहे, असिस्टंट कमिशनर फिशरीज आणि कमिशनर फिशरीजला, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल। हे रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे आपली जे कोस्टल सिक्युरिटी आहे त्यानिमित्त, आणि जे फिशरमॅन आहे त्यांची सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे की ज्या बोटीचा ते वापर करत आहात ते बोटी रजिस्टर्ड असली पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ते कधी फिशिंगसाठी गेले आणि काही घटना घडली की आपल्याला त्यांच्या लवकर शोध घेता आला पाहिजे आणि त्यांची काही हानी झाली तर त्याप्रमाणे त्यांना मदत करता आलं पाहिजे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।